आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करू लागलेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सांगली जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसलाय. आगामी विटा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा खानापूर विधानसभा मतदारसंघात रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी 11 वाजता मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. वैभवदादांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे पाटील समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून अनेक समर्थक उद्या होणाऱ्या राजकीय प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. त्यामुळे उद्या मुंबईत पाटील समर्थक जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करणार आहेत. माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, नगरसेवक यांच्यासह समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची गळ घातली. पाटील गटातील कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे होता. अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात जाण्याबाबत उघडपणे मत मांडलं, पण अंतिम निर्णय लवकर घेऊन राजकीय वाटचाल ताकदीने करावी अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे आज मंगळवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.